बैठकीला उपस्थित होते, मुख्यमंत्री साहेबच उत्तर देतात. त्यावेळी त्यांनी काही आश्वासन दिलं नाही, पण ते बैठकीला उपस्थित होते. त्यांनी सुद्धा तीच मागणी केली की महाजनतेला भरीव निधी, वाढीव निधी मिळाला पाहिजे. झालाय शासनाचा, त्यांनी कसं केलं, काय केलं, तो त्यांचा डिसिजन आहे. परंतु कुठली योजना आणताना सुद्धा इतर ज्या जुन्या योजना असतात त्यांना कुठेही म्हणजे हडताळ पडू नये याची शासनाने तशी योजना केली पाहिजे. यासाठी मोठे आंदोलन झाले. विद्यार्थी इव्हन नरिमन पॉईंट इथे अरबी समुद्र जो आहे तिथे 50 विद्यार्थ्यांनी आवाज देण्यासाठी सुद्धा तिथे गेले होते. इथपर्यंत बाब आलेली आहे. आणि प्रत्येक विद्यार्थी या निधीसाठी बनवून फिरतो आहे. 126 करोडच्या निधीसाठी 901 विद्यार्थी PhDचे फिरत आहेत. आणि येणारी जी पिढी आहे उद्या जी 100 जागा केल्या आहेत त्या विद्यार्थ्याला माहीत सुद्धा नाही की 100 जागा केल्या, त्यांना कागदच आमच्या हातात काल लागलेला आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली UPSC HSCची जी एंट्रन्स एक्झाम दिली त्यांना माहिती आहे की 2000 जागा आहेत. समाज जो आहे 7% महाराष्ट्रामध्ये आहे, असं 7% रिझर्वेशन सुद्धा आहे. त्यासाठी जो बजेट जो आहे तोच बजेट महाज्योतीला, ओबीसी समाजाला, शेड्यूल कास्टसाठी जो बजेट आहे तेवढाच बजेट ओबीसीला, किंवा मराठा समाजासाठी जी सारथी संस्था आहे त्या सारथी संस्थेला जितका बजेट तितकाच महाज्योतीला. तर हे अत्यंत निंदनीय आहे आणि ओबीसी समाजाची फसवणूक आहे. कारण ओबीसी समाज 52% असताना तितक्याच पैशामध्ये, तितक्याच निधीमध्ये ते बोलवून करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आम्हाला त्याचा इतिहास पण माहिती आहे. यावर्षी त्यांनी 300 करोड रुपये सर्व संस्थांना दिलेली आहे. ही सर्वात मोठी चूक आणि फसवणूक शासनाने केलेली आहे. त्याआधी इतिहास असा आहे की 2024-25 मध्ये 297 करोड रुपये ओबीसीला म्हणजे महाराष्ट्राला बजेट दिला. त्यापैकी 90 करोड रुपयाची कपात शासनाने केलेली आहे. ती कपात अजूनही भरून काढलेली नाही. इतके आंदोलन झाले, आंदोलनाची काही सोडवणूक सुद्धा झाली, मिटिंग झाल्या, बैठका झाल्या, त्यानंतर सुद्धा 90 करोड रुपये ते मागचे दिले नाही. यावर्षी 453 करोड रुपये महायुतीने शासनाला मागितले होते. मंत्रिमंडळाने त्याच्यावर होकार सुद्धा दर्शवला, ते मान्य झाले. तरी सुद्धा यावर्षी सुद्धा 300 करोड रुपयाचा बजेट शासनाने निधीमध्ये म्हणजे अर्थसंकल्पीय निधी दिला आहे. म्हणजे मागच्या वर्षी 90 करोडची कपात, यावर्षी 153 करोडची कपात, अशी कपात करत करत जेव्हा आंदोलन झाल्यानंतर सुद्धा ज्या बैठका झाल्या त्याच्यात सुद्धा या पत्राच्या माध्यमातून, इतरोक्तच्या माध्यमातून असं दिसते की शासनाला काहीही करायचं नाहीये. शासनाला नुसतं काहीतरी आश्वासन देऊन फसवणूक करायची, बोलवून करायची. त्यानंतर या निधीमुळे काय होतं की विद्यार्थी संख्या संस्थेला कमी करावी लागते. एक वेळ अशी होती की महाज्योतीचे 2000 विद्यार्थी UPSC साठी दिल्लीला जात होते. आणि मागच्या सरकारमध्ये असेल की याही सरकारमध्ये मागच्या वर्षीपर्यंत 2,000 विद्यार्थी UPSC साठी दिल्लीला जात होते. आता सध्या घडीला या समितीने ती संख्या 2000 वरून फक्त 100 केलेली. आणि इतकी शर्मेची बाब आहे ओबीसी समाजासाठी की ओबीसीच्या जाती 400च्या वर आहे. आणि त्यासाठी बारकीला 100, सारथीला 100, काठीला 100 आम्हाला तेही मान्य नाही. त्यांचे सुद्धा लोकसंख्येचे प्रमाण त्यांना मिळालं पाहिजे. पार्टीला सुद्धा 750 संख्या मिळायची, ते सुद्धा त्यांना मिळाली पाहिजे. परंतु सर्वांना सारखं म्हणून फक्त 100 संख्या दिलेल्या 2000 मध्ये. PhDची फेलोशिपची संख्या असेल ते PhD फेलोशिपची संख्या सुद्धा 1000च्या वर महाज्योतीला होती. पहिल्यांदाच कुठतरी कोरोना नंतर 2-3 वर्ष झाले महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय मिळायला सुरुवात झाली होती. त्यातच ही सरकार त्याच्यावर पुन्हा बसून ते संख्या कमी करणे, बजेट कमी करणे असा घाट घालत आहे. एक तिसरा मुद्दा आहे, त्यामध्ये बार्टी, सारथी आणि महाज्योती आणि TRT या संस्थांच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं की आम्हाला नोंदणी दिनांकापासून PhD फेलोशिप मिळाली पाहिजे. त्यामध्ये शासनाने GR काढला म्हणजे इलेक्शनच्या आधी की आम्ही सर्वच संस्थांच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून PhD फेलोशिप देऊ. मधल्या काळामध्ये जेव्हा सरकार पुन्हा आली त्या मधल्या काळामध्ये फक्त बार्टी, सारथी आणि TRT या संस्थेच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यात आली. महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना जेव्हा विचारणा केली माननीय अजित पवार साहेबांकडे, तेव्हा अजित पवार साहेबांनी सांगितलं की आमच्याकडून चूक झाली, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना पैसे देऊ. आम्ही मागणी करतो की पुन्हा एकदा ती चूक करा आणि आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा द्या. म्हणजे एका बाजूला मोठा दुजाभाव करण्याचा प्रयत्न आहे, एका बाजूला मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना न्याय आणि ओबीसी विद्यार्थी वाऱ्यावर 126 करोड रुपये ओबीसी विद्यार्थ्यांचे थकीत आहेत, ते अजूनही महायुतीचे शासनाने दिलेले नाही. तर अशा प्रकारच्या ही जी मोठी फसवणूक शासन करतायत. आणि दुसऱ्या बाजूला शासन सांगत आहे की आमच्या DNA ओबीसीच्या आहे आणि आम्ही ओबीसीसाठी वाटेल ते करू. परंतु हे आम्हाला लोकांच्या तुमच्या माध्यमातून जनमानसामध्ये ओबीसी विजयंती SDG मध्ये आम्हाला हा मेसेज द्यायचा आहे की शासन उलट जे पाहिजे ते देत नाही, उलट त्याच्यापेक्षा कमी आणि कपात करून ते तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहे. एक जो निधीचा प्रश्न आहे तो निधीचा प्रश्न आमची मागणी आहे की 1000 करोड रुपयापर्यंत निधी मिळाला पाहिजे. जर बार्टी आणि सारथीला 300 करोड रुपये मिळत असतील, मराठा समाजासाठी 300 करोड रुपये असतील, तर लोकसंख्येच्या प्रमाणात 1000 करोड रुपये निधी आपल्या महाराष्ट्राला मिळाला पाहिजे. आणि जी संख्या आहे UPSCची संख्या असेल
2000 कोटी शंभर किलचे पूर्ववत करण्यात यावी. एमपीएससी संख्या 4000 विद्यार्थी होते एमपीएससीला, त्याला 400 केलं. तर आज आमचा विद्यार्थी म्हणजे एका जातीतला एक विद्यार्थी फक्त पुण्याला जाईल. तर अशा प्रकारचा मोठा घोर मोठी फसवणूक शासन करताय. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्हाला आमची विनंती आहे, कारण अजित पवार साहेब फार दूर राहतात आणि ते आमचं काही ऐकत नाही. कारण त्यांनी मेसेज दिलाय आम्हाला की आमच्याकडून चूक झाली, तुम्हाला पैसे आम्ही देणार नाही. अशा प्रकारचा मेसेज एक शासनाचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री ओबीसीना देतात की आता आम्ही काही पैसे देणार नाही, निधी देणार नाही. तर म्हणून आमची फडणवीस साहेबांना विनंती आहे की त्यांनी ही जी काही कपात आहे ही कपात पूर्ववत करावी. जे 90 करोड मागच्या वर्षी कापले ते देण्यात यावेत, यावर्षीचे 153 देण्यात यावेत आणि यावर्षीपासून भरीव निधी देऊ म्हणतात त्या प्रकारे त्यांनी 1000 करोड रुपयाचा निधी आम्हाला दिला पाहिजे.